महालक्ष्मी अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न. दिनांक 26 ऑगस्ट 2024 रोजी सोमवारी विश्वतेज कॉम्प्लेक्स, छत्रपती चौक, रिंग रोड, वाडी बुद्रुक येथे महालक्ष्मी अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडचा भव्य शुभारंभ सोहळा योगी श्याम भारती महाराज मठपती माहूरगड यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. आज श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त सर्व इथं उपस्थितांना शुभ आशीर्वाद. आणि आज महालक्ष्मी अर्बनच्या उद्घाटनाच्या निमित्तानं मला एवढं सांगायचं आहे की आज ही नांदेड जिल्ह्यातली दुसरी शाखा आणि त्या अगोदर हिंगोली जिल्ह्यातली एक शाखा, अशा एकूण तिसरी शाखा. आणि हिची या बँकेची जी प्रगती आपल्याला निश्चितच सर्वांना प्रेरणादायी ठरणार आहे. या बँकेच्या माध्यमातून सर्व लोकांना निश्चितच कर्जाच्या माध्यमातून असो, ठेवीच्या माध्यमातून असो, अनेक प्रकारचा फायदा होतो. आणि ही बँक अशाच प्रकारे वृद्धिंगत व्हावी आणि संपूर्ण नांदेड जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये, शिवाय महाराष्ट्राच्या इतरही जिल्ह्यामध्ये या बँकेचं विस्तारीकरण व्हावं, एवढंच या प्रसंगी मी सांगून माझ्या शब्दाला विराम देतो. मला अतिशय आनंद वाटत आहे की महालक्ष्मी अर्बन बँकेची आज नांदेडमध्ये छत्रपती चौकामध्ये ही ब्रँच ओपन होत आहे. ही आता पुढे हेडक्वार्टर म्हणून काम करणार आहे, पण यापूर्वी आमची एक ब्रँच बामणी इथे स्थापन झालेली आहे. आणि वसमत म्हणजे आमचा प्रवास आता नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा इथपर्यंत झालेला आहे आणि आता यापुढेही जाणार आहे. आपलं पुढचं नियोजन सर्व तालुक्यात हळूहळू ब्रँच होतील. पण इथं कसं आहे की आपला जो समाज आहे आणि इथे नांदेडमध्ये राहणाऱ्या लोकांना एक काहीतरी स्वयंरोजगार करता येईल या दृष्टिकोनातून आता बरेच आपले शेतकरी बांधव आहेत, तर त्यांना कसं 1-1 लाख रुपये किमान 1.5-1.5, 2-2 लाख देऊन 1 म्हैस 2 म्हैस घेऊन कसं दुधाचा व्यवसाय करता येईल. किंवा बरेच आज हॉटेलमध्ये 20-20 वर्ष झाले एक रोजगार करत आहेत, पण त्यांना जर आमच्यासारख्यांनी जर 50,000ची 1 लाखाची मदत केली तर ते स्वतःचा स्टॉल सुरू करतात. तर आपल्याला स्वयंरोजगार कसा देता येईल, मग ते खूप दीर्घकालीन रोजगार असतील किंवा नवीन युवक असतील, यासाठी ही आमची संस्था अतिशय चांगलं काम करत आहेत. आम्हाला अतिशय आनंद आहे की तिडके साहेब, आमचे संचालक, कोकाटे साहेब, आमचे पावडे साहेब हे या ठिकाणी खूप हिंमत लावत आहेत आणि स्वतःचे भाग भांडवल यात त्यांनी गुंतवलेलं आहे. आणि इथून ही एक छान सुरुवात होणार आहे. कोकाटे साहेब हे आमचे खूप अनुभवी आहेत, कारण त्यांच्या अतिशय अल्पशा काळामध्ये बामणी ब्रँच ही खूप डेव्हलप केली आणि विशेषतः ही महिलाची ब्रँच आहे. आणि एका कमी काळामध्ये एक 85 लाखापर्यंतचं डिपॉझिट जमा करणं हे खूप मोठी अचिव्हमेंट आहे. बामणीसारख्या ठिकाणी जर हा प्रयोग होतो तर हे तर आम्हाला मिळालेलं एक चांगलं क्षेत्र आहे. आणि कुठेतरी गरज होती की आपल्या लोकांनी इथं येण्याची आणि आपल्या लोकांनी आपल्या लोकांसाठी करण्याची, याच उद्देशानं आम्ही ही ब्रँच इथं ओपन केलेली आहे. सर्व संचालक मंडळ आम्ही एकमतानं इथे आहोत. लवकरच आमची ही छोटीशी बँक खूप मोठी डेव्हलपमेंट करेल. सत कोकाटे, मी आज संस्थेचा संचालक म्हणूनच इथं कार्यरत आहे. तर एक सर्वसामान्याची पतसंस्था आणि सर्वसामान्यांसाठी जेव्हा काम करते त्यावेळेस आम्हालासुद्धा खूप चांगल्या म्हणजे भावना आमच्या प्लीन होतात. तर एक सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की सर्वांनी पुढे यावं आणि संस्थेमध्ये व्यवहार करून आमच्या विश्वासाला बळ द्यावा हीच अपेक्षा करतो. आणि व्याजदर आपल्याकडं ठेवीला व्याजदर आहे 10% हायेस्ट, 6% 10% आणि ज्येष्ठ नागरिक आणि संस्थेसाठी अर्धा% जादा आहे. MISमध्ये सुद्धा एक स्कीम आहे 833 रुपये मंथली 12 महिन्यासाठी इन्व्हेस्टमेंट, 1 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर. आणि कर्जाला व्याजदर 14%, 16%, गोल्ड लोनला व्याजदर आहे 12%. तर या सर्व योजनेचा संबंधित ग्राहकांनी, कस्टमरनी अवश्य लाभ घ्यावा एवढंच.